अहमदनगर येथे बनावट नोटा चलनात आणणारे दोघे जेरबंद। 5,80,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त। अहमदनगर श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव परिसरात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना नागरिकांनी सतर्कता दाखवत पोलिसांच्या ताब्यात दिले। पोलिसांनी दोघांकडून सुमारे 5,80,000 रुपयांच्या बनावट नोटा तसेच एक दुचाकी जप्त केली। या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात मपोना अविंदा विठ्ठल जाधव वय 33 यांच्या फिर्यादीवरून अजय मधुकर पुरके वय 30 राहणार पिंपळगाव भोसले तालुका आर्वी जिल्हा वर्धा आणि अनिल रघुनाथ देसाई वय 33 राहणार सातारा हल्ली दोघे जय भवानी नगर कोथरूड पुणे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 5 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील कोळगाव परिसरात नगर 2 रस्त्यावरील एका हॉटेलवर दोघांकडून सोमवारी दिनांक 26 संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पाण्याची बॉटल विकत घेत बनावट नोट चलनात आणली। मात्र हॉटेल चालकाला दिलेली नोट बनावट असल्याचे लक्षात येताच हॉटेल चालकाने दोघांचा पाठलाग केला असता ते तिथून जवळच असलेल्या दुसऱ्या एका हॉटेलवर बनावट नोटा देऊन वस्तू विकत घेताना रंगेहात पकडले। याबाबत त्यांच्याकडे अधिक चौकशी केली। त्यांच्याकडे बनावट नोटांची 100, 200 आणि 500 रुपयांची बंडले आढळून आली। नागरिकांनी बेलवंडी पोलिसांना माहिती दिली। घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 40,000 रुपयांची दुचाकी तसेच 5,80,000 रुपयांच्या बनावट नोटांचे बंडल जप्त केले। या प्रकरणी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी पुणे येथील कोथरूड परिसरात बनावट नोटा तयार केल्याची माहिती दिली। पोलीस निरीक्षक संतोष भंडारे आणि त्यांच्या पथकाने कोथरूड येथील रूमवर जाऊन बनावट नोटा तयार करण्याचे प्रिंटर तसेच इतर साहित्य जप्त केले। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन गाजरे करीत आहेत।